समजा एखादं फळ आपण हृदयाच्या आरोग्यासाठी किंवा पचन सुधारण्यासाठी अगदी आवडीने खात आहोत, पण तेच फळ आपण घेतलेल्या आधुनिक औषधाला आतून विरोध करत असेल तर? हो, आणि किंवा त्या औषधाचा प्रभाव इतका अनियंत्रितपणे वाढवत असेल की तो शरीरासाठी थेट धोकादायक ठरेल. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अत्यंत परिचयाच्या पण तितक्याच गूढ अशा फळाचे रहस्य उलगडणार आहोत. आणि हे रहस्य समजून घेणं खऱ्या अर्थाने डोळे उघडणार आहे, कारण आपण अनेकदा फळांकडे फक्त नैसर्गिक आणि नेहमी सुरक्षित याच दृष्टिकोनातून बघतो. हो ना, म्हणूनच आजची ही चर्चा अत्यंत कुतूहलवर्धक असणार आहे. आजचा आपला विषय आहे अननस म्हणजेच पायनॅपल. या सखोल चर्चेचे मुख्य स्रोत आहेत डॉक्टर बाबासाहेब रेणुशे, जे एक MD मेडिसिन आणि आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. बरोबर, आणि त्यांनी पायनॅपल द गोल्डन गाईड टू डायजेशन अँड इम्युनिटी या त्यांच्या टिपलांमध्ये या फळाचे केवळ फायदेच नाहीत, तर काही अत्यंत गंभीर धोकेही उलगडून दाखवले आहेत. आपले आजचे उद्दिष्ट हेच आहे की अननस हे केवळ उन्हाळ्यातील एक चविष्ट फळ नसून ते एक होलिस्टिक वेलनेस टूल म्हणजेच सर्वांगीण आरोग्याचं साधन कसं आहे हे समजून घेणं. नक्कीच. डॉक्टर रेणुशे यांच्या या नोट्स आपल्याला निसर्ग आणि आधुनिक वैद्यशास्त्र यांच्यातील एका अतिशय नाजूक सीमारेषेवर घेऊन जातात. कोणतीही नैसर्गिक गोष्टही निर्दोष नसते, तिच्यातही एक प्रचंड मोठी रासायनिक ताकद असते. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. डॉक्टर रेणुशे यांच्या टिपणांमधील सर्वात लक्षवेधी शब्द जर कोणता असेल तर तो आहे ब्रोमेलिन. म्हणजे त्यांनी जे काही फायदे सांगितले आहेत त्याचा हा गाभा आहे. पण हे ब्रोमेलिन नक्की काय आहे? बरं, ब्रोमेलिन हे एक अतिशय शक्तिशाली एन्झाईम आहे. अधिक अचूक सांगायचं तर तो एक प्रोटीएज आहे. अच्छा, प्रोटीएज. हो, प्रोटीएज म्हणजे अशी एन्झाईम्स जी प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीनचे विघटन करतात. हे समजण्यासाठी आपण एक सोपं चित्र डोळ्यांसमोर आणूया. अन्नातील प्रथिने ही एका लांब आणि गुंतागुंतीच्या मोत्यांच्या माळेसारखी असतात. म्हणजे ते पेप्टाइड बॉन्ड्स, बरोबर? अगदी बरोबर. या माळेतील मोती पेप्टाइड बॉन्ड्सनी एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात. जेव्हा आपण जड प्रथिने खातो, जसे की मांस, पनीर किंवा कडधान्य, तेव्हा पचन संस्थेला ही माळ तोडण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे इथे ब्रोमेलिन त्या बॉन्ड्सवर एका रासायनिक कात्रीसारखं काम करतं. यालाच मी माझ्या नेहमीच्या भाषेत एका कुशल ट्रॅफिक पोलिसाची उपमा देईन. ट्रॅफिक पोलीस? ते कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा आपण खूप जड जेवण करतो तेव्हा आपल्या पचन संस्थेत प्रथिनांचा एक प्रकारचा ट्रॅफिक जॅम होतो. अन्न पुढे सरकत नाही, पोट जड होतं. तिथे हा ब्रोमेलिन नावाचा ट्रॅफिक पोलीस येतो आणि या जॅममधून मार्ग मोकळा करतो. अरे वा, हे अगदी चुपखल उदाहरण आहे. आणि याच गुणधर्मामुळे व्यावसायिक पातळीवर ब्रोमेलिनचा वापर चक्क मीठ टेंडरायझर म्हणून केला जातो. बापरे, खरंच? म्हणजे मटण मऊ करण्यासाठी? हो, कडक मांसाचे तुकडे शिजवण्यापूर्वी मऊ करण्यासाठी अननसाच्या रसाचा वापर होतो. जर हे एन्झाईम बाहेर इतक्या कडक पेशींना मऊ करू शकतं, तर विचार करा ते आपल्या पचनसंस्थेत जाऊन किती प्रभावीपणे काम करत असेल. पण या टिपणांमध्ये असंही म्हटलंय की हा ट्रॅफिक पोलीस फक्त पचनसंस्थेत थांबत नाही, तो शरीरात इतरत्रही जातो. हे कसं काय शक्य आहे? यात सर्वात लक्षवेधी गोष्ट अशी आहे की ब्रोमेलिन केवळ आतड्यांमध्येच राहत नाही, ते रक्तात शोषलं जातं आणि एकदा का ते रक्तप्रवाहात आलं की त्याचं काम बदलतं. शरीरात जिथे कुठे दाह किंवा सूज असेल, म्हणजे इन्फ्लमेशन असेल, तिथे ते पोचतं. म्हणजे सांधेदुखी वगैरे असेल तिथे? अगदी बरोबर. सूज ही शरीराची कोणत्याही इजेला दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया असते. ब्रोमेलिन या सूजेला कारणीभूत असलेल्या विशिष्ट रसायनांना रोखण्याचं काम करतं. म्हणूनच सांधेदुखी असलेल्या लोकांसाठी हे नैसर्गिक औषध ठरतं. म्हणजे आपण जे अननसाचे तुकडे खातो ते फक्त चवीसाठी नसून आपण एक प्रकारे नैसर्गिक पेनकिलर खात असतो. पण इथे त्यांनी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचाही उल्लेख केला आहे. हे अँटीऑक्सिडंट्स नक्की काय करतात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे समजण्यासाठी आपल्याला फ्री रॅडिकल्स म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. ते अस्थिर रेणू, बरोबर? हो, आपल्या शरीरात प्रदूषणामुळे किंवा चयापचय प्रक्रियेदरम्यान काही अस्थिर रेणू तयार होतात, ज्यांना फ्री रॅडिकल्स म्हणतात. ते अत्यंत वेगाने निरोगी पेशींवर, विशेषतः हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर हल्ला करून त्यांचा इलेक्ट्रॉन चोरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे फ्री रॅडिकल्स एखाद्या लुटारूसारखे फिरत असतात. मग अननस त्यांना कसं रोखतं? अननसात भरपूर प्रमाणात असलेलं व्हिटॅमिन सी हे
एक अत्यंत प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे. ते अतिशय उदार असतं. ते स्वतःकडचा एक इलेक्ट्रॉन या लुटारू फ्री रॅडिकल्सना देऊन टाकतं आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांना या नुकसानीपासून वाचवतं. आणि सोबतच रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतं. हो, अगदी नैसर्गिकपणे इम्युनिटी बूस्ट करतं. अच्छा. ब्रोमिलिन शरीराच्या आतल्या सुजेवर काम करतं हे आपण पाहिलं, पण आयुर्वेदानुसार शरीरातली अतिरिक्त उष्णताही सुद्धा एक प्रकारची सूजच असते ना? आणि इथेच डॉक्टर रेणुशे यांच्या नोट्समधील पुढचा टप्पा येतो. नक्कीच. डॉक्टर रेणुशे हे आयुर्वेद तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी या फळाकडे दोष संतुलनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. उन्हाळ्यात बाहेरील तापमानामुळे शरीरातील पित्त दोष वाढतो. म्हणजे शरीरातील उष्णता वाढते. हो, आणि घाम जास्त येतो, त्यामुळे डिहायड्रेशन वेगाने होतं. अशा वेळी शरीराला फक्त पाण्याची नाही तर इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. आपण इलेक्ट्रोलाइट्सबद्दल थोडं सोप्या भाषेत सांगूया. हे इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे शरीरातील असे विद्युत वाहक आहेत जे पाण्याला थेट पेशींच्या आत खेचून घेतात. नुसतं पाणी प्यायल्याने ते कदाचित लवकर बाहेर पडेल. बरोबर. पण अननसातील इलेक्ट्रोलाइट्समुळे ते पाणी पेशींमध्ये धरून ठेवलं जातं. म्हणूनच आयुर्वेदात अननसाला एक नैसर्गिक कुलंट म्हटले आहे. ते शरीराचं अंतर्गत तापमान संतुलित ठेवतं. पण इथे एक तार्किक प्रश्न निर्माण होतो. जर हे फळ उन्हाळ्यात शरीराला इतका थंडावा देतं आणि हायड्रेशन करतं, तर मग लोक पाण्याचा पर्याय म्हणून दिवसभर हे फळ का खात नाहीत? नेहमी खाल्लं तर काय हरकत आहे? हा खूपच कळीचा प्रश्न आहे. जर आपण असा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला समजेल की पाणी हे रासायनिकदृष्ट्या न्यूट्रल असतं. पण अननस तसं नाही. अननसामध्ये नैसर्गिक आम्ल म्हणजेच सेंद्रिय ॲसिड्स असतात. आणि आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे ब्रोमेलिनसारखी सक्रिय एन्झाईम्स असतात. होय, आणि म्हणूनच डॉक्टर रेणुशे यांनी रिकाम्या पोटी खाणे टाळा असा स्पष्ट इशारा दिला आहे. जर एखाद्याने रिकाम्या पोटी अननस खाल्ले तर पोटात अन्न नसताना हे ब्रोमेलिन आणि नैसर्गिक ॲसिड हे पोटाच्या नाजूक अस्तराला इजा पोचवण्याचा प्रयत्न करतात. बापरे, म्हणजे छातीत जळजळ होऊ शकते. हो, तीव्र गॅस्ट्रिक त्रास सुरू होऊ शकतो. फळ चांगलं आहे, पण त्याच्या रासायनिक गुणधर्मांचा आदर करूनच ते खाल्लं पाहिजे. आणि इथूनच आपण या चर्चेच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर टप्प्याकडे वळतो. नैसर्गिक गोष्टींचे कोणतेही दुष्परिणाम नसतात हा गैरसमज दूर करण्याचीच ही योग्य वेळ आहे. डॉक्टर रेणुशे यांनी 4 विशिष्ट गटांचा उल्लेख केला आहे ज्यांनी अननस खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. हो, क्लिनिकमध्ये हा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला अत्यंत गांभीर्याने दिला जातो. सर्वात पहिला गट म्हणजे गर्भवती स्त्रिया. म्हणजे गर्भाशयावर काही परिणाम होतो का? होय, आपण मगाशी ब्रोमिलिनच्या मऊ करण्याच्या गुणधर्माबद्दल बोललो. जर हे ब्रोमिलिन जास्त प्रमाणात शरीरात गेलं तर ते गर्भाशयाच्या मुखाला म्हणजे सर्व्हिक्सला मऊ करू शकतं आणि आकुंचन निर्माण करू शकतं. यामुळे गर्भपाताचा धोका निर्माण होऊ शकतो. अच्छा, म्हणजे गर्भवती स्त्रियांनी हे टाळलंच पाहिजे. आणि दुसरा गट कोणता? आपण मगाशी ॲसिडबद्दल बोललो, त्यावरून अंदाज येतो की ज्यांना ॲसिडिटी किंवा पोटाचे अल्सर आहेत त्यांच्यासाठी हे धोकादायक असेल. अगदी तंतोतंत. ज्यांच्या पोटात आधीच अल्सर म्हणजे लहान जखमा आहेत त्यांच्यासाठी अननस खाणे अत्यंत वेदनादायी ठरू शकते. हे म्हणजे एखाद्या नाजूक जखमेवर सँडपेपर घासल्यासारखं आहे. कारण अल्सरमुळे पोटाचं संरक्षक आवरण आधीच नष्ट झालेलं असतं. हे उदाहरण परिस्थितीचं गांभीर्य अगदी योग्य प्रकारे मांडतं. या व्यतिरिक्त तिसरा गट आहे ॲलर्जी असणाऱ्या लोकांचा. काही लोकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अननसातील प्रथिनांना शत्रू समजते. आणि मग रिॲक्शन येते. हो, शरीर हिस्टामाइन नावाचं रसायन मोठ्या प्रमाणावर सोडतं. यामुळे अननस खाल्ल्यावर लगेचच ओठांना, जिभेला किंवा घशाला खाज सुटते, सूज येते. बापरे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि चौथा गट म्हणजे डायबेटिसचे म्हणजेच मधुमेहाचे रुग्ण. अननस चवीला आंबट-गोड असलं तरी त्यात फ्रुक्टोज या नैसर्गिक साखरेचं प्रमाण लक्षणीय असतं. म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. हो, मध्यम ते उच्च स्वरूपाचा असतो. मधुमेही रुग्णांनी जास्त प्रमाणात हे फळ खाल्लं तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अतिशय वेगाने वाढू शकते, ज्याला आपण शुगर स्पाइक म्हणतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण फळांना नेहमी विनामूल्य आणि निर्धोक समजतो, पण यावरून असं दिसतंय की नैसर्गिक फळांनाही आपण एखाद्या प्रिस्क्रिप्शनसारखाच आदर देण्याची गरज आहे. आणि हा आदर का गरजेचा आहे हे त्यांच्या टिप्पण्यांमधील पुढच्या भागावरून अधिक स्पष्ट होतं. हा भाग औषधं आणि अन्न यांच्यातील रासायनिक संघर्षाबद्दल आहे. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो.
आधुनिक औषधांसोबत एका साध्या फळाचा कसा संघर्ष होऊ शकतो. त्यांनी यादी दिली आहे की ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ करणारी औषधं, जसे की ॲस्पिरिन किंवा वॉरफेरिन, यांसोबत अननस खाणं धोक्याचं आहे. का बरं? यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा आपण रक्त गोठण्याच्या प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा रक्तात प्लेटलेट्स असतात. जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा ह्या प्लेटलेट्स एकमेकांना चिकटून रक्त वाहणं थांबवतात. अच्छा. आता अननसातील ब्रोमेलिनमध्ये नैसर्गिकरित्या या प्लेटलेट्सना एकमेकांना चिकटण्यापासून रोखण्याचा गुणधर्म असतो. म्हणजेच ते रक्त पातळ ठेवतं. ओके. ब्रोमेलिन रक्त पातळ करतं, पण मग औषधांसोबत काय होतं? समजा एखादा रुग्ण हृदयाच्या समस्येमुळे आधीच ॲस्पिरिन घेत आहे. त्या औषधाचं कामही रक्त पातळ करणं आहे आणि त्याच वेळी तो रुग्ण अननस खातो. इथे औषधाचा आणि फळाचा प्रभाव एकत्र येतो. गणिताच्या भाषेत सांगायचं तर 1+1 = 3 असा अनियंत्रित परिणाम होतो. बापरे, म्हणजे रक्त प्रमाणापेक्षा जास्त पातळ होतं? होय, आणि यामुळे अंतर्गत रक्तस्रावाचा मोठा धोका निर्माण होतो. रुग्णांनी ही क्लिनिकल चेतावणी पाळायलाच हवी. हां, तर एक मोठा विरोधाभास झाला. आणि अँटिबायोटिक्सच्या बाबतीत काय होतं? तिथेही असाच संघर्ष आहे का? तिथे संघर्षाचं स्वरूप थोडं वेगळं आहे. अननसातील एन्झाईम्स आपल्या पचन संस्थेतील शोषणाची प्रक्रिया बदलून टाकतात. त्यामुळे काही विशिष्ट अँटिबायोटिक्स शरीरात जितक्या वेगाने शोषली जायला हवीत त्यापेक्षा अनेक पटीने वेगाने शोषली जातात. म्हणजे औषध जास्त प्रमाणात रक्तात जातं. बरोबर. यामुळे औषधाचा जो अपेक्षित सुरक्षित प्रभाव आहे तो अनियंत्रित होतो आणि विषारी पातळी गाठण्याची शक्यता असते. आणि पेनकिलर्सबद्दल डॉक्टर रेणुशे काय सांगतात? इथे ब्रोमेलिन हे यकृताच्या चयापचय प्रक्रियेत हस्तक्षेप करतं. यकृत औषधांचं विघटन करून त्यांना शरीराबाहेर काढतं. पण ब्रोमेलिन यकृतातील एन्झाईम्सच्या कामात अडथळा आणतं. म्हणजे पेनकिलर्स शरीराबाहेर पडण्याऐवजी शरीरातच रेंगाळत राहतात. अगदी बरोबर. औषध शरीरात साचून राहिल्यामुळे मळमळ किंवा किडनीवर ताण येण्यासारखे साईड इफेक्ट्स अधिक तीव्रतेने जाणवू शकतात. हे सर्व ऐकल्यानंतर आता अननस खाताना नक्कीच दोनदा विचार केला जाईल. पण घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण डॉक्टर रेणुशे यांनी या फळाच्या सेवनाचे काही अतिशय सोपे नियमही दिले आहेत आणि काही चांगल्या सवयीही सांगितल्या आहेत. नक्कीच. निसर्गाचे नियम पाळले तर हे फळ खरोखरच एक वरदान आहे. आपण या चर्चेचा समारोप करताना त्या नियमांची उजळणी करूया. अननस खाण्याची योग्य वेळ कोणती? तर सकाळी किंवा दुपारी. आणि प्रमाण किती असावं? फक्त 1 ते 2 वाटी, त्यापेक्षा जास्त नाही. आणि सर्वात महत्वाचा नियम, हे फळ रिकाम्या पोटी अजिबात खाऊच नये. हो, आणि म्हणूनच डॉक्टर रेणुशे यांनी नाश्त्यासोबत हे फळ कसं खावं याचे 3 उत्तम पर्याय सुचवले आहेत. जर तुम्ही अननस खात असाल तर ते ओटमीलसारख्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटसोबत खा किंवा आपल्या नेहमीच्या पोहे किंवा उपमा यांसारख्या नाश्त्यासोबत खा. अगदी बरोबर. यामुळे अननसातील ॲसिडचा प्रभाव कमी होतो आणि पोटाला त्रास होत नाही. आणि अजून एक छोटी पण महत्वाची गोष्ट म्हणजे ताजा अननस बाजारातून आणताना नेहमी त्याचा खालचा भाग पिवळसर सोनेरी रंगाचा आहे का ते पाहावं आणि त्याचा गोड वास येत असेल तरच ते घ्यावं. आणि ते साठवताना ते कापून फ्रीजमध्ये एका हवाबंद डब्यात म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवावं, जेणेकरून त्यातील एन्झाईम्स टिकून राहतील. उत्तम. डॉक्टर रेणुशे यांनी त्यांच्या टिपणांच्या शेवटी एका अतिशय समर्पक मराठी म्हणीचा वापर केलाय. अति तेथे माती. हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. प्रमाण आणि वेळ राखणं हेच सुरक्षितेचं गमक आहे. होय, नैसर्गिक आहार घ्या आणि निरोगी रहा, हे तत्व योग्य प्रमाणातच लागू होतं. आजच्या या सखोल चर्चेतून आपण अननसाचे अनेक छुपे पैलू उलगडले. पण जाता जाता एक विचार समोर येतो जो नक्कीच कुतूहल वाढवणारा आहे. जर अननसाच्या एका साध्या फोडीमध्ये इतकी मोठी रासायनिक ताकद आणि आधुनिक औषधांच्या कामात थेट हस्तक्षेप करण्याची क्षमता लपलेली असेल, तर आपल्या स्वयंपाकघरातील अशी आणखी किती रोजची फळे किंवा भाज्या असतील? अगदी तेच, ज्या भाज्या किंवा मसाले नकळतपणे एकतर प्रभावी औषध म्हणून किंवा उपचारांमधील छुपा अडथळा म्हणून काम करत असतील. कदाचित आपण आपल्या रोजच्या आहाराकडे आता एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे. हां, खरोखरच विचार करायला लावणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. निसर्गाच्या फार्मसीमध्ये अजूनही अनेक रहस्य दडलेली आहेत. यावर नक्की विचार करा.
आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. निरोगी रहा आणि आहारामागील विज्ञान नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करा.